हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मधील मराठी सुलभ भरतीचा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे शब्दांचे घर. चला तर बघूया आपला स्वाध्याय अभ्यास. आपला प्रश्न पहिला आहे, कोणते लिहा. त्यामधील अ आहे शब्दांच्या घरात राहणारे. कोण आहे? स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विरामचिन्हे. दुसरा आहे आ, घरात एकोप्याने खेळणारे. तर सर्व अक्षरे. ई, अवतीभोवती झिरपणारे. उत्तर आहे गाणे. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न 2, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. यातील पहिला आहे, घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोपाने खेळायचे सगळे अक्षर खेळ. तर 2 आहे, एखाद्याची घुसपूस सुद्धा हवी हवीशी, छान प्रत्येकाचा अर्थ वेगळा, सुख दुःखाचे भान. हे त्याचे उत्तर आहे. नेक्स्ट वन इज 3, कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. पुढील प्रश्न बघूयात आपण. चर्चा करा आणि सांगा. शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात या विषयावर मित्रांशी चर्चा करा. म्हणजे खेळूया शब्दांशी. तर तुम्हाला विचारलेला आहे, खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. उदाहरणार्थ, लांटिवे म्हणजे वेलांटी, वेलांटी. ठीक आहे. उत्तर सफुधूस आणि त्याचं उत्तर आहे धुसफूस. सफुधूस, उत्तर धुसफूस. रंकुव म्हणजे अंकुर, 2 नंबरचा. 3 नंबरचा कानी नोका कानो कानी हा शब्द बनतो. पुढील प्रश्न बघूयात आपण. आहे, खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहायची आहे. कोणते शब्द आहे? सुंदर घर, हळवेश्वर, मनकोवळा, अंकुर आणि मोकळी वाट. ई आहे, खालील शब्दसाखळी पूर्ण करा. जसे की तुम्हाला दिले आहे, सुनीता, तारा, राघवेंद्र, द्रव वजन. म्हणजे नमन नवरा, राजा जावई, दव वन, नशीब बनावट, टरबूज आणि जमीन. ही शब्दसाखळी आलेली आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. पण त्या अगोदर जर आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील प्रश्न बघतोय आपण. खालील चौकटी वाचा, त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा. उरलेल्या चौकटी कोणत्या आहे? तर ह्या आपल्याला पूर्ण करायच्या आहे सन मधला. ठीक आहे. पहिल्या चौकटीत आहे साग, दुसरीकडे आहे सिमला, सुमन, त्यानंतर सेवक, त्यानंतर सैर, त्यानंतर सौभाग्य. ही तुमच्या चौकटी पूर्ण झालेल्या आहेत. पुढील प्रश्न बघूयात आपण. खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यय लपलेले आहेत. उभ्या आडव्या तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा. दिलेल्या जागेत लिहा. इथे तुम्हाला या चौकोनामध्ये शब्दयोगी अव्यय आहे, तर आपल्याला ते लिहायचे आहे. म्हणजे साठी, सह, खाली हे तुम्हाला काय दिलेले आहे, तर इथे ज्या रिकाम्या स्पेस आहे तिथे तुम्हाला लिहायचे आहे. चला तर बघूया आपण कोणकोणते शब्दयोगी अव्यय लपलेले आहेत. तर जसे की वर, मागे, सकट, सह, नंतर, प्रमाणे, पुढे, नजीक, साठी आणि खाली. पुढील प्रश्न बघतोय आपण. विरामचिन्हाचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरात पुन्हा लिहा. हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. मी इथे तुम्हाला कोणकोणते विरामचिन्हे वापरले आहेत इथे ते तुम्हाला सर्व दिले आहेत. इथे बघून आपण जसेचे तसे लिहू शकतात. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.